किती बिनविरोध झाले महायुतीचं काय? आता जी प्राथमिक माहिती आहे त्यामध्ये शिवसेनेचा आतापर्यंत 6 जागा आणि भारतीय जनता पार्टीच्या 6 जागा अशा 12 जागा ह्या बिनविरोध त्या प्रभागांमध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये झालेल्या आहेत. खरं तर गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, गुलाब भाऊंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, अनिलदादा गुलाबरावजी देवकर यांच्या साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आणि मला असं वाटतं की राजू मामांचा सातत्याने संपर्क शहरातला, त्यांच्यावरचा सगळ्या खासदार असतील सगळ्यांवरचा हा विश्वास, काम करणाऱ्या माणसांना लोकांनी बिनविरोध केलं, एक चांगलं उदाहरण हे झालं असं मला वाटतं. दादा, आपलं प्रभारी म्हणून आपल्याकडे जबाबदारी दिलेली होती, पहिल्या ज्याच्यावर सिक्सर मारलेला आहे. बघा, प्रभारी म्हणजे आमच्याकडे भारतीय जनता पार्टीची ही प्रक्रिया आहे. प्रभारी म्हणजे काही फार मोठा माणूस नसतो आणि त्याला फार काही काम नसतं. राजू मामांना ज्या अडचणी सांगता येत नाही त्यांनी त्या माझ्या नावाने सांगायच्या, आणि मला काही करायचं असेल तर मी राजू मामाने सांगायचं, अशी ती प्रक्रियेचा एक भाग आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही काही फारसं काही रॉकेट सायन्स माझ्याकडे नवीन नाही आहे. फक्त मी राजू मामांना आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी इथं होतो, बस. आता ठाकरे गटाने आरोप लावलेला आहे की आपण जे आहे उमेदवारांना प्रलोभनं दिली, दबाव टाकला. संजय सावंत यांनी आरोप लावलेला आहे. बघा, त्यांची माणसं माघार घेत आहे आणि ते आरोप आम्हाला लावत आहे. तुमची माणसं तुम्हाला सांभाळता येत नाही. पहिला मुद्दा म्हणजे राजू मामांनी जसं सांगितलं की साधारणतः 600-700 लोक इथं उमेदवारी मागत होते, त्यांच्याकडे उमेदवार तयार नव्हते. जो आला त्याला त्यांनी AP फॉर्म राष्ट्रवादीने पण दिलेत. तिन्ही पक्षांनी जो आला त्याला ते उमेदवार द्यायला तयार होते. त्याच्यामुळे ते टिकणार नाही. लोकांचा त्यांनी कौल घेतला असेल आणि पक्ष त्यांना, समोरचा पक्ष हा कुठल्याच पद्धतीने नेतृत्व इथं सभा घेणार नाहीत. ठाकरे परिवार हा पूर्ण मुंबईत अडकला आहे आणि उद्या उठून म्हणजे रोहित पवार असतील किंवा शरद पवार असतील, हे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार आहेत आणि असतील, हा जो विश्वास होता. त्याच्यामुळे त्या लोकांनी सरळ सरळ पराभवाचं तोंड पाहण्यापेक्षा ती माघार घेतली. मी या पलीकडे तुम्हाला सांगतो, आत्ता या ऑफिशियल 12 जागा बिनविरोध झाला आहेत. अजून 20 उमेदवार हे पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. त्याच्यामुळे समोरचेच पक्षाचे, आमच्या पक्षाचे काय देणार आहे? म्हणजे राजू मामांनी सांगितलं की साधारणतः आकडा हा 12 + 8 20 25पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 25-30पर्यंत, की ज्यामध्ये सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीला पाठिंबा देतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे समोरच्यांकडे उमेदवार या निवडणुकीमध्ये राहतील का नाही राहतील, आताच 12 ठिकाणची परिस्थिती आहे. अजून आगे देखो होता है क्या. शेवटचा प्रश्न दादा, निकालांती किती जागा मिळतील महायुतीला, काय सांगा? किती जागा मिळण्याचा दावा कराल निकालांत? 70च्या खाली गाडी येत नाही. 72, 73, 74, कदाचित 75 येऊ शकतात, पण 70पेक्षा जागा कमी येणार नाहीत. दादा, आपल्या गाडीच्या काचा नाही, गाड्या काही फोडलं असं काहीच झालेलं नाही. काही बी नका सांगू. त्याचा तो आमचाच कार्यकर्ता आहे, घरातलाच पोरगा आहे की दादा तुम्ही आमचं ऐकून घेत नाही, तर गर्दी होती म्हणून तो बोलला. काही उगीच काहीतरी दाखवू नका आणि काही सांगू